ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण संपले, परंतु अजूनही अनेक लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मात्र जमा झाले नाहीत. मग असे का झाले आणि या लाडक्या बहिणींनी आता काय करायचं, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुक पाहत असल्यास फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता आपल्याला माहिती आहे की मी सांगितल्याप्रमाणे की आपला जे वितरण आहे ते वितरण आता संपले आहे. म्हणजेच की आता जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता होता त्याचे वितरण पूर्णपणे थांबले असून आता लाडक्या बहिणींना पुढील पैसे मिळणार नाहीत. मग अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचं मत आहे की आम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. म्हणजेच की आम्हाला सर्व हप्ते मिळत होते, परंतु आम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही. तसेच यामध्ये काही महिलांचं असं देखील मत आहे की आम्हाला सप्टेंबर महिन्यापासूनच योजनेचे हप्ते बंद झाले आहेत. आम्हाला याआधी सर्व पैसे येत होते, आमचे सर्व सविस्तर चालू होतं, त्यासोबतच आम्ही ई-KYCची प्रक्रिया देखील केलेली आहे, तरी देखील आम्हाला पैसे का आले नाहीत, हा महत्त्वाचा मुद्दा आणि प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर यामध्ये बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो की प्रत्येक महिन्यामध्ये तुमच्या अर्जांची छाननी किंवा पडताळणीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असते. म्हणजे असं नाही की सप्टेंबर महिना झाला म्हणजे तुमची पडताळणी थांबली, ऑक्टोबर महिना झाला म्हणजे तुमची पडताळणी पाहिली. आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे यामध्ये सांगितलं होतं की आम्हाला या योजनेमध्ये जसा जसा डेटा येत राहील त्या पद्धतीने आम्ही छाननी प्रक्रिया करू आणि त्या पद्धतीने महिलांची बाद होण्याची संख्या देखील तशा पद्धतीने वाढत राहू शकते. कारण आम्हाला IT डिपार्टमेंटचा डेटा येत असतो, आम्हाला परिवहन डिपार्टमेंटचा डेटा येत असतो, आम्हाला तसेच इतर जे आपले डिपार्टमेंट आहे त्या सर्व डिपार्टमेंटचा डेटा आमच्याकडे येत असतो आणि तो डेटा आल्यानंतर मग त्यातून कोणत्या महिला पात्र कोणत्या महिला अपात्र याबाबतचा निर्णय ठरतो. म्हणजेच की लक्षात घ्या, थोडक्यात सांगायचं झाल्यास आता सध्या लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण पार पडले आहे. आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण पार पडताना अजूनही यामध्ये काही महिला बाद होतील, कारण जसा जसा डेटा येईल त्या डेट्यानुसार महिलांची एखादी पात्र आहे, एखादी अपात्र आहे, परत पात्र आहे, या पद्धतीने यादी तयार होत असते. आता तुम्हाला योजनेचे पैसे आले नसतील तर तुम्हाला 2-3 बाबी बघायच्या आहेत. त्या बाबी तुमच्या जर क्लिअर असतील आणि तरी देखील तुम्हाला पैसे आले नसतील तर मात्र मग तुम्हाला योजनेअंतर्गत बाद केलं हे फिक्स होईल. परंतु तुम्हाला बघायचं आहे का, तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेची तुम्ही ई-KYC केली आहे म्हणून तुम्हाला पैसे मिळतील असे अजिबात होत नाही. ई-KYCसाठी आपल्याला 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. मुदत झाल्यानंतर लाडक्या बहिणींची ई-KYC केलेली यादी आणि त्याची पडताळणी प्रक्रिया होणार आहे आणि पडताळणीमधून ज्या पात्र ठरतील त्यांना योजनेमध्ये कायमस्वरूपी पात्र केले जाईल आणि ज्या अपात्र ठरतील त्यांना योजनेतून अपात्र केले जाईल. समजून घ्या विषय काय आहे तो तुमच्या हळूहळू लक्षात येणार आहे. तर लक्षात घ्या, आता ई-KYCचा आणि या हप्त्याचा कुठल्याही प्रकारचा दूरदूरून संबंध नव्हता. म्हणजेच की तुमची ई-KYC झालेली असेल, ई-KYC झालेली नसेल, तरीही ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्या अनेक महिलांना जमा झाला आहे, कारण याचा आणि ई-KYCचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. मग तुम्ही म्हणाल की संबंध कसा काय पकडायचा, तर लक्षात घ्या, तुम्हाला समजा सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व पैसे आले होते किंवा तुम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व पैसे आले होते, तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची बाब बघायची की तुमचे आधार कार्ड आणि बँक खातं कोणत्याही कारणास्तव डिलिंक झालं आहे का, डिलिंक किंवा डिसीड झालं आहे का. अनेक लाडक्या बहिणींचा सेम प्रॉब्लेम झाला होता ऑगस्ट महिन्यामध्ये. जेव्हा बँक आपला डेटा अपडेट करते तेव्हा ज्या खातेदारांचं त्या ठिकाणी KYC अपडेटसाठी आलं असेल किंवा काही खातेदारांचं आधार लिंक अपडेटसाठी आलं असेल, त्यानंतर जर ते लिंक झालं नाही तर मग बँक काय करते की त्या खात्याचं आधार लिंक डायरेक्ट डिसीड म्हणून टाकते आणि डिसीड झाल्यानंतर तुम्हाला योजनेचे पैसे त्या ठिकाणी थांबवले जातात, कारण DBT मार्फत पैसे वितरित करताना सरकारला त्या ठिकाणी अडचण येते आणि म्हणून मग तुमचे वितरण त्या ठिकाणी थांबवले जाते. मग आता ज्या तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिलं तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का ते बघायचं आहे. ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरून बघू शकता. त्या संदर्भातील व्हिडिओ देखील आम्हाला आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील. आता तुमचं आधार कार्डला बँक खाते ही लिंक आहे तरी देखील तुम्हाला योजनेचे पैसे आले नाहीत तर लक्षात घ्या, मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या 7 अटी होत्या त्या 7 अटींमध्ये तुम्ही खरंच बसता का याची पडताळणी करावी लागेल. 7 अटी कोणत्या कोणत्या, तर त्यामध्ये तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीला आहे का, तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचंही उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का, तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित दोघीच लाभ घेता का, तसेच तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावावर टॅक्स असेल किंवा पेन्शन येते का,
अशा सर्व ज्या बाबी होत्या 5-6-7 बाबी त्या चेक करायच्या आहेत. त्या 7 बाबींमध्ये तुम्ही कुठल्याही एकाही बाबीमध्ये जर अपात्र असाल तर तुम्हाला योजनेमध्ये पुढचे पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला योजना अपात्र केला आहे असं तुम्ही समजून जायचं आहे. तुमची KYC झालेली नसेल तरी देखील तुम्हाला काय केलंय तर तुम्हाला अपात्र केलेलं आहे असे समजून घ्या. आणि जर तुम्ही 7ही अटींमध्ये पात्र असाल तर लक्षात घ्या तर तुम्हाला इतर कोणत्या तरी कारणास्तव सरकारने यामध्ये अपात्र केले असंही असू शकतं. इतर कोणतं कारण आहे? समजा तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित दोघी लाभ घेत आहे आणि तुमच्या कुटुंबामध्ये अजून एखाद्या लाडक्या बहिणीने फॉर्म भरला तर मग 2 विवाहित झाल्यास आणि दोघींनीही KYC केलेली असल्यास दोघीही महिला त्या ठिकाणी परत बाद होणार आहेत आणि त्या दोघींमुळे ही तिसरी देखील त्या ठिकाणी बाद होईल. म्हणजेच एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित दोघींनीच यापुढे KYC केली असेल तर तुम्हाला याचा फटका बसू शकतो. सरकार याबाबत लवकरच निर्णय घेईल. परंतु तुर्तास ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला आला नसल्यास तुम्हाला तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का तपासायचं आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या बँक खात्यात नक्की एकदा बॅलन्स चेक करा. कारण यावेळी देखील काय झालंय अनेकांना त्यांच्या खात्यावर पैसे तर आले आहेत परंतु त्यांना मेसेज आला नाही. त्यामुळे तुमच्या बँक खात्याचा बॅलन्स चेक करा. तुम्हाला पैसे आलेत का नाही ते पहा आणि त्यानंतर तुम्ही थांबायचं आहे. KYC झालेल्या महिलांची यादी जेव्हा येणार आहे KYC झालेल्या महिलांची पडताळणी जेव्हा होईल आणि त्यामध्ये जर तुम्ही खरंच पात्र ठरला तर योजनेचे तुमचे पैसे पुन्हा एकदा सुरू होतील. तुम्हाला अडचण येणार नाही. या व्यतिरिक्त तुम्ही इतर अंगणवाडी सेविका असतील किंवा कुठेही जाण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. कारण कुठे जरी गेलं तरी याबाबत तुम्हाला कुठलीही वेगळी अपडेट मिळणार नाही. त्याच्यामुळे याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.